नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी शरद कारंडे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जी नुकसान भरपाईचं पॅकेज जाहीर झालं होतं, ते पॅकेज जाहीर झालं असताना आता या ठिकाणी त्याचा जी आर आलेला आहे आणि जी आरमध्ये महत्त्वपूर्ण अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आता कोणालाही नुकसान भरपाई मिळणार आहे बघा. या ठिकाणी जी आरमध्ये सांगितले 253 तालुके, ते 253 तालुक्यांना या ठिकाणी नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यानंतर यामध्ये सांगितले वीज माफी मिळणार आहे, वारसदारांना 4 लाख रुपये मिळणार आहे, महसुलात सूट मिळणार आहे. त्यानंतर 47,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर परीक्षा फी सुद्धा या ठिकाणी माफ केली जाणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी KYC करावी लागणार आहे की नाही लागणार आहे, याचे सर्व अनुदान मिळण्यासाठी आणि कोणाकोणाला हे अनुदान मिळणार आहे बघा. तसेच हे जे पैसे आहेत ते पैसे तुम्हाला कधी मिळणार, जी नुकसान भरपाई आहे ती नुकसान भरपाईचं या ठिकाणी जे वितरण आहे ते वितरण कधी होणार आहे, शेतकऱ्यांना या ठिकाणी कधी पैसे मिळणार आहे आणि किती किती पॅकेज कशाला या ठिकाणी शासनाने जाहीर केले, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा आणि आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला डेलीचे अपडेट्स मिळत राहतील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, या JR मध्ये सांगितले राज्यात माहे जून ते सप्टेंबर 2025 अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज म्हणजेच रिलीफ पॅकेज व सवलती घोषणा करण्याबाबतचा हा 9 ऑक्टोबर 2025चा म्हणजे आजचा हा JR या ठिकाणी आलेला आहे. 9 तारखेला हा JR या ठिकाणी आलेला आहे. आता या ठिकाणी बघा, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी JR मध्ये दिलेली आहे. जे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती या ठिकाणी समजेल. बघा, या ठिकाणी प्रस्तावना सांगितलेली आहे. यामध्ये तुमच्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि जी पुरामुळे आपत्ती उद्भवली त्यामुळे शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झाले, शेतजमिनी खरडून जाणे, त्याच्यानंतर विहिरीचे नुकसान असेल, मनुष्य व पशु आणि घर पडझड, घरातील वस्तू साहित्य नुकसान असेल, त्यानंतर वैयक्तिक आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात जे नुकसान झाले पुरामुळे बाधित तात्पुरत्या स्थलांतरित कुटुंबांना तातडीची मदत पुरवण्यात कारवाई करण्यात येत आहे असे या ठिकाणी शासनाने सांगितलेले आहे. तर या ठिकाणी बघा सांगितलंय जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये 253 तालुक्यातील जे शेती पिके आहेत, शेती जमिनी आहेत, त्यांचे नुकसान या ठिकाणी झालेले आहेत. अशा शेती मालमत्तेचे नुकसान विचारात घेऊन शासनाने या ठिकाणी 7 ऑक्टोबर 2025 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार बाधितांना व आपदग्रस्तांना मदत पॅकेज या ठिकाणी शासनाने जाहीर केलेलं आहे. आता यामध्ये बघा जो शासन निर्णय आहे तर शासन निर्णयामध्ये या ठिकाणी महत्त्वपूर्ण अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. बघा, या ठिकाणी सांगितले राज्यातील 253 तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर 2025 रोजी कालावधीत खरीप हंगाम अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्य व पशु आणि घर पडझड इत्यादी, घरातील साहित्य नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, त्यामुळे राज्यातील 253 तालुके अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेत याची घोषणा या ठिकाणी शासनाने केली आहे. तर बाधित तालुक्यांची यादी शासनाने या ठिकाणी जोडलेली आहे. तर आता कोणकोणते तालुके आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. आता यामध्ये बघा दुसरा पॉईंट काय सांगितलं आहे, अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित झालेले 253 तालुके आहेत. त्या 253 तालुक्यांना या ठिकाणी खालील प्रमाणे या ठिकाणी मदत या ठिकाणी शासन देणार आहे या ठिकाणी जाहीर झाले. बघा, पहिले या ठिकाणी सांगितले बाब या ठिकाणी सांगितले आणि या ठिकाणी निधीचं वितरण कसं केलं जाणार आहे ते या ठिकाणी सांगितले. तर 1 नंबरला सांगितले बघा, आपदग्रस्त मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना देय आर्थिक सहाय्य म्हणजे ज्या कुटुंबातील व्यक्ती मृत पावलेत अशा आपदग्रस्त कुटुंबियांना या ठिकाणी सहाय्य देण्यात येणार आहे. तर किती या ठिकाणी देण्यात आहे, मृत व्यक्तीच्या वारसदारांना 4 लाख रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहे. ज्या कुटुंबातील व्यक्ती मृत पावलेत अशा त्यांच्या वारसदारांना या ठिकाणी 4 लाख रुपये शासन देणार आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी 2 नंबरचा पॉईंट या ठिकाणी सांगितला आहे, अवयव अथवा डोळेने कमी झाल्यास देय आर्थिक सहाय्य जे आहेत ते या ठिकाणी सांगितले. बघा 2 टप्प्यामध्ये 40 ते 60% अपंगत्व आल्यास 74,000 रुपये या ठिकाणी त्यांना मिळणार आहे. त्यानंतर 60%पेक्षा जास्त अपंगत्व आल्यास या ठिकाणी 2.5 लाख रुपये त्यांना मिळणार आहेत. म्हणजे या ठिकाणी अपंगत्व आल्यास तर तुम्हाला या ठिकाणी 74,000 आणि 2.5 लाख रुपये अशी या ठिकाणी 2 प्रकारची रक्कम या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर बघा तिसरा पॉईंट सांगितला आहे, जखमी व्यक्ती जी आहे ती इस्पितळात दाखल झाल्या असल्यास
त्यांना या ठिकाणी बघा 1 आठवड्यापेक्षा अधिक कालावधी असल्यास 16,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे आणि 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधी असल्यास 5,400 रुपये या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर बघा तुम्हाला चौथा पॉईंट या ठिकाणी सांगितलं आहे, पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या किंवा कच्च्या घरांसाठी या ठिकाणी रक्कम दिली जाणार आहे। तर या ठिकाणी बघा कशी दिली जाणार आहे, 1,20,000 रुपये प्रति सपाट भागातील घरं, म्हणजे ज्या सपाट भागातील जी घरं पडलेली असतील अशा घरांसाठी 1,20,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे आणि डोंगराळ भागातील जी घरं असतील त्यांना 1,30,000 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला घरांसाठी या ठिकाणी अनुदान या ठिकाणी शासनाकडून मदतही मिळणार आहे। त्यानंतर बघा 5 नंबरचा पॉईंट सांगितला आहे, अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी किमान 15% रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे। तर या ठिकाणी बघा प्रति घर म्हणजे पक्क्या घरांसाठी या ठिकाणी 6,500 रुपये मिळणार आहे आणि कच्च्या घरांसाठी या ठिकाणी 4,000 रुपये मिळणार आहे। तर या ठिकाणी घरांसाठी अंशतः म्हणजे थोडेफार पडलेल्या घरांसाठी एवढी रक्कम या ठिकाणी मदत या ठिकाणी जाहीर झाली। त्यानंतर झोपडी असेल, 6वा पॉईंट दिलाय बघा, झोपडी असेल तर झोपडीसाठी 8,000 रुपये प्रति झोपडी या ठिकाणी मदत जाहीर झालेली आहे। त्यानंतर तुमचा 7 नंबरचा पॉईंट सांगितला आहे, या ठिकाणी गोठा जर असेल, गाई तुमच्या जनावरांचा जो गोठा असेल त्या गोठ्यासाठी 3,000 रुपये प्रति गोठा या ठिकाणी मदत मिळणार आहे। त्यानंतर 8वा पॉईंट सांगितला आहे, मृत जनावरांसाठी या ठिकाणी रक्कम दिली जाणार आहे। आता ती या ठिकाणी त्याचं गट म्हणजे वर्गीकरण केले बघा, या ठिकाणी सांगितलंय दुधाळ जी जनावरे असतील त्या दुधाळ जनावरांसाठी प्रति जनावर या ठिकाणी 37,500 रुपये प्रति जनावर, म्हणजे एक जनावरासाठी 37,500 रुपये या ठिकाणी मिळणारे जे दुधाचे जनावरे असतील अशांसाठी, गाई म्हैस वगैरे असेल तुमच्या तर त्यांना 37,500 रुपये प्रति जनावर असेल। त्यानंतर ओढकाम करणारे जे जनावर आहेत म्हणजे तुमचे बैल वगैरे कोणी असतील, बैल घोडा गाडं वगैरे कोणी असतील तर त्यांसाठी 32,000 रुपये प्रति जनावर या ठिकाणी दिले जाणार आहे। त्यानंतर लहान जनावरे जे असतील त्यांना 20,000 रुपये प्रति जनावर दिले जाणार आहे। त्यानंतर शेळी मेंढी असेल तर या ठिकाणी 4,000 रुपये प्रति जनावर या ठिकाणी दिले जाणार आहे आणि कुक्कुटपालन असेल तुमचं तर 100 रुपये प्रति कोंबडी या ठिकाणी तुम्हाला मदत शासनाकडून मिळणार आहे। त्यानंतर 9वा पॉईंट सांगितलाय बघा, शेती पिकांच्या नुकसानासाठी या ठिकाणी मदत जाहीर झाली आहे। त्यामध्ये बघा जिरायती पिके जर असतील तर 8,000 रुपये 500 म्हणजे जिरायती पिके जर असेल तर 8,500 रुपये प्रति हेक्टर या ठिकाणी जाहीर झाले आहे। त्यानंतर 3 हेक्टरच्या मर्यादित आश्वासित सिंचनाखालील जी बागायती पिके असतील त्यांना 17,000 रुपये प्रति हेक्टर या ठिकाणी जाहीर झालेले आहेत, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी बागायती पिकासाठी 17,000 रुपये प्रति हेक्टर या ठिकाणी मिळणार आहे, परंतु 3 हेक्टर पर्यंतच तुम्हाला ही रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे। त्यानंतर बहुवार्षिक पिके जे असतील त्यांना 22,500 रुपये प्रति हेक्टर या ठिकाणी दिले जाणार आहे, त्यासाठी सुद्धा 3 हेक्टरची मर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर बघा 10वा पॉईंट या ठिकाणी दिलाय, शेतजमिनीचे जर नुकसान झालेले असतील तर यामध्ये बघा नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील जो गाळ आहे तो गाळ काढण्यासाठी 18,000 रुपये प्रति हेक्टर या ठिकाणी दिले जाणार आहे। त्यानंतर दरड कोसळणे, जमीन खरडणे, खचणे व नदीपात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 47,000 रुपये प्रति हेक्टर या ठिकाणी अनुदान जी मदत या ठिकाणी दिली जाणार आहे। म्हणजे या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी दिली जाणार नाही तर अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच या ठिकाणी मदत दिली जाणार आहे। त्यानंतर बघा 11वा पॉईंट सांगितलाय मत्स्य व्यवसाय। आता मत्स्य व्यवसायामध्ये या ठिकाणी बघा गट पाडल्यात, या ठिकाणी अशी मदत या ठिकाणी दिली जाणार आहे। बघा मत्स्य व्यवसायासाठी मत्स्य व्यावसायिकांना बोटींची दुरुस्ती, जाळी यासाठी मदत या ठिकाणी मिळणार आहे। तर बरं या ठिकाणी सांगितले बघा 6,000 रुपये बोटींची अंशतः दुरुस्ती करण्यासाठी या ठिकाणी दिली जाणारी मदत। त्यानंतर पूर्णतः नष्ट झालेल्या ज्या बोटी त्यांना 15,000 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहे आणि अंशतः बाधित झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी म्हणजे जे मासेमारी त्यांच्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी 3,000 रुपये मिळणार आहे। तर पूर्ण जाळे नष्ट झालेले असल्यास त्यास 4,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे। आता या सवलती ज्या आहेत त्याचा सवलती बघा या ठिकाणी कोणाकोणाला या ठिकाणी सवलत मिळणार आहे। जमीन महसुलात सूट मिळणार आहे, बघा जमीन महसूल जो असेल तुमचा त्यामध्ये तुम्हाला सूट मिळणार आहे। त्यानंतर सहकारी कर्जाचे पुनर्गठन म्हणजे जे सहकारी कर्ज घेतलं असेल तुम्ही तर सहकारी कर्जाचे पुनर्गठन या ठिकाणी शासनाकडून केले जाणार आहे। त्यानंतर शेतीशी निगडीत कर्जाच्या
सवलती स्थगिती 1 वर्षासाठी, म्हणजे तुम्ही जर शेतीशी रिलेटेड जर कर्ज घेतलेलं असेल तर त्या कर्जाच्या वसुलीसाठी 1 वर्षाची स्थगिती देण्यात आली आहे. म्हणजे तुम्हाला 1 वर्षापर्यंत कुठल्याही कर्जाची वसुली या ठिकाणी होणार नाही, या ठिकाणी शासनाने सांगितले. त्यानंतर तिमाही वीज बिलात माफी या ठिकाणी दिली जाणार आहे, म्हणजे 3 महिन्याचं वीज बिल तुम्हाला या ठिकाणी माफ केलं जाणार आहे. त्यानंतर परीक्षा शुल्कात माफी, 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना फी माफी या ठिकाणी दिली जाणार आहे. म्हणजे 10वी आणि 12वीच्या जे मुलं आहेत, जे विद्यार्थी आहेत त्यांची फी सवलती या ठिकाणी दिली आहे, त्यांचे परीक्षा शुल्क या ठिकाणी माफ केलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी सांगितले बघा, या आदेशान्वये देण्यात येणाऱ्या विविध सवलतीबाबत योजनेचे स्वरूप त्याबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना आदेश संबंधित प्रशासकीय विभागाने निर्गमित करावेत, असे या ठिकाणी सांगितले. आता यामध्ये बघा वेगवेगळ्या घटकांना या ठिकाणी वेगवेगळं अनुदान या ठिकाणी दिले जाणार आहे. बघा या ठिकाणी कृषी विभाग आहे, कृषी विभागामध्ये सांगितलंय या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी प्रति हेक्टरी 10,000 रुपये जी मदत आहे ती मदत या ठिकाणी दिली जाणार आहे तुमची खते आणि बियाणे घेण्यासाठी. ते थेट बँकांमार्फत या ठिकाणी, म्हणजे तुमच्या बँकेमध्ये डीबीटी मार्फत या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. त्याची मर्यादा आहे तुम्हाला 3 हेक्टरपर्यंत, म्हणजे तुम्हाला 3 हेक्टरपर्यंत हे अनुदान तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी 5वा सांगितलं आहे पशुसंवर्धन विभाग. यामध्ये सांगितलं आहे जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये मोठे पशुधन, लहान पशुधन तसेच कुक्कुट पक्षी मृत पावलेले असलेत याबाबत शासनाने 27 मार्च 2023च्या निकषानुसार व दरानुसार मदत व पुनर्वसन विभागाकडून मदत अनुज्ञेय राहील. याबाबतची कार्यवाही जिल्हा स्तरावरून प्रचलित निकषानुसार उपलब्ध असलेल्या उणे प्राधिकरण सुविधेनुसार तातडीने करावी, असे या ठिकाणी सांगण्यात आले. बघा या ठिकाणी 27 मार्च 2023च्या जे शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाच्या नुसार जी पशुहानी झालेली असेल ते पशुहानी किंवा जेवढे पशुधनाचे नुकसान झाले असेल त्या सर्व पशुधन हानीबाबत पशुसंवर्धन विभागामार्फत कार्यप्रणाली मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील, असे या ठिकाणी सांगितले. म्हणजे तुमची जेवढी या ठिकाणी हानी झाली आहे पशुची ती मदत आहे तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे. त्यानंतर मत्स्य व्यवसायामध्ये सांगितले बघा, जून ते सप्टेंबर या 2025 या कालावधीत मच्छीमार जाळी, मत्स्यबीज, मत्स्यबोटींचे नुकसान झालेले असेल तर या 27 मार्च 2023च्या निकषानुसार या ठिकाणी मदत आणि पुनर्वसन विभागाकडून या ठिकाणी दिली जाणार आहे. तर यामध्ये सांगितले 27 मार्च 2023च्या निकषानुसार वाढीव मत्स्यबीज हानी मच्छीमार जाळी हानीसाठी निकषातील जे शिथिल करण्यात येऊन जेवढे मत्स्यबीज हानीचे व मच्छीमार जाळीचे नुकसान बाबत मत्स्य व्यवसाय विभागामार्फत कार्यप्रणाली व मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील, असे या ठिकाणी सांगितले. आता यामध्ये 7वा पॉईंट सांगितलं बघा, रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा. यामध्ये सांगितले जून ते सप्टेंबर 2025च्या कालावधीमध्ये अतिवृष्टीपुरामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे जे खरडून जाणे त्यानंतर नुकसान साठी शासनाने या ठिकाणी जी मदत जाहीर केली आहे ती मदत बघा या ठिकाणी सांगितलंय 3 लाख रुपये प्रति हेक्टर या व 2 लाख रुपये हेक्टर पर्यंतच्या मर्यादित या ठिकाणी 5 लाख रुपये अनुज्ञेय राहील. या ठिकाणी बघा जी शेतकऱ्यांची जी जमीन वाहून गेली आहे ती जमिनीची या ठिकाणी दुरुस्ती करण्यासाठी व लागवडी योग्य या ठिकाणी करण्यासाठी 3 लाख रुपये प्रति हेक्टर या मर्यादेत 2 हेक्टर पर्यंत 5 लाख रुपये अनुज्ञेय राहील. याबाबत या ठिकाणी शासनाने सांगितले, म्हणजे 2 हेक्टर पर्यंत तुम्हाला 5 लाख रुपयाची मदत या ठिकाणी शेत जमीन तुमची पुन्हा लागवडी योग्य बनवण्यासाठी या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर 8वा पॉईंट सांगितलाय बघा, रोजगार हमी योजनेतील जो विहिरीचा भाग आहे तो या ठिकाणी सांगितलाय. यामध्ये सांगितलंय अतिवृष्टी व पुरामुळे खचलेल्या बुजलेल्या सिंचन विहिरी दुरुस्तीच्या कामासाठी प्रत्यक्ष खर्चास किंवा प्रति विहीर कमाल मर्यादा 30,000 यापैकी जी रक्कम कमी असेल ती लाभार्थ्यास अनुज्ञेय राहील या ठिकाणी असे सांगितले. म्हणजे तुम्हाला विहिरीसाठी या ठिकाणी 30,000 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहे, खचलेल्या किंवा बुजलेल्या विहिरींची दुरुस्ती करण्यासाठी या ठिकाणी दिले जाणार आहे. त्यानंतर पायाभूत सुविधा असे या ठिकाणी सांगितले, अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या जे खालील जे विभागामार्फत ज्या तातडीच्या व अत्यावश्यक कामांसाठी रुपये 10,000 कोटींची विशेष पॅकेज या ठिकाणी जाहीर केले.
मग यामध्ये सांगितले बघा, ग्रामविकास असेल, सार्वजनिक बांधकाम असेल, जलसंपदा असेल, ऊर्जा असेल, या सर्व भागांमध्ये या ठिकाणी 10,000 कोटीची मदत या ठिकाणी जाहीर झालेली आहे. त्यामध्ये पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ही जी मदत आहे ती मदत या ठिकाणी शासनाने दिलेली आहे. त्यानंतर अतिवृष्टी व पुरामुळे आपत्तीमुळे प्रभावित घोषित तालुक्यांमध्ये वरील उपाययोजना खरीप हंगाम 2025 जून ते ऑक्टोबरसाठी लागू राहील. या ठिकाणी बघा सांगितलंय ही योजना कधी लागू राहणार. बघा या ठिकाणी सांगितले, अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे प्रभावित घोषित तालुक्यांमध्ये वरील उपाययोजना खरीप हंगाम 2025 जून ते ऑक्टोबर यासाठी लागू राहील, असं संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस या ठिकाणी दिलेले. तर या ठिकाणी बघा सांगितले, शासनाने दिलेल्या माहितीच्या विशेष पॅकेजमधील योजना, उपक्रम, कामे यांची भौतिक आर्थिक उद्दिष्टे साध्य याबाबतची माहिती केंद्र शासनाच्या NDMIS पोर्टलवर भरण्यात यावी. तसेच त्याबाबतच्या खर्चाचा अहवाल या ठिकाणी द्यावा, असं या ठिकाणी शासनाने सांगितले. आता या ठिकाणी बघा, ही सर्व मदत देत असताना या ठिकाणी KYC करायची का, तर या ठिकाणी सांगितले बघा, अतिशय महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे. बघा या ठिकाणी सांगितले, ज्या शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी होऊन ॲग्रिस्टॅकमध्ये eKYC झाली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती DBT पोर्टलवरून म्हणजे DBT प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्यांना मदत मिळणे सुलभ व सुकर होण्यासाठी DBTद्वारे मदत वितरणासाठीच्या आवश्यक eKYC प्रक्रियेपासून सूट देण्यात येत आहे. म्हणजे बघा या ठिकाणी सांगितले, ज्या शेतकऱ्यांचा ॲग्रिस्टॅकमध्ये ID तयार झालेला असेल, फार्मर ID तयार झालेला असेल, अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी eKYC करण्याची गरज नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी ID तयार झालेला नसेल अशा शेतकऱ्यांनी या ठिकाणी eKYC करावी लागणार आहे. लवकरात लवकर तुम्ही जर तुमचा ID काढलेला नसेल तर तो ID लवकरात लवकर काढून घ्या. जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊन तुम्ही तुमचा ID काढून घेऊ शकता किंवा तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. तुम्हाला जो eKYC ID आहे तो तुम्हाला जो फार्मर ID तो फार्मर ID काढून भेटेल. तर या ठिकाणी बघा 13वा पॉईंट सांगितला आहे, संकेतस्थळ या ठिकाणी सांगितलं आहे तुम्हाला फॉर्म कसं आहे आणि कुठे काय करायचं आहे. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा, असं तालुका व गाव पातळीवर देखील प्रसिद्ध करण्यात यावा या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे. आता यामध्ये सर्व माहिती या ठिकाणी डिटेलमध्ये देण्यात आले आहे. तुम्ही GR व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिले, त्या ठिकाणाहून तुम्ही GR हा बघू शकता, त्या ठिकाणाहून तुम्ही GR हा वाचू शकता. आता यामध्ये कोणते कोणते तालुक्यांचा समावेश झाला आहे, तर तालुक्यांचा या ठिकाणी बघा कोणकोणते तालुके आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये किती अनुदान या ठिकाणी दिलेलं आहे, या ठिकाणी सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. बघा या ठिकाणी जिल्हा सांगितला आहे, त्यानंतर अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेले तालुके सांगितले आणि तालुक्यांची संख्या सांगितली. आता यामध्ये मी तुम्हाला तालुक्यांचे नाव वाचून दाखवत नाही, तुम्ही GR मध्ये या ठिकाणी बघू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. आता यामध्ये तुम्हाला मी सांगतो, यवतमाळ जे आहे, यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुम्हाला 12 तालुके या ठिकाणी दिलेले आहेत बाधित झालेले. त्यानंतर अमरावती जिल्हा आहे, अमरावतीमध्ये 6 तालुके बाधित झालेले आहेत. त्यानंतर वाशिम आहे, वाशिममध्ये 3 तालुके बाधित झालेले आहेत. बुलढाणा आहे, बुलढाणामध्ये 9 तालुके बाधित झालेले आहेत. अकोलामध्ये 5 तालुके बाधित झालेले आहेत. चंद्रपूर आहे, चंद्रपूरमध्ये 14 तालुके बाधित झालेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी वर्धा आहे, वर्धामध्ये 7 तालुके आहेत. त्यानंतर नागपूर आहे, नागपूरमध्ये 12 तालुके बाधित झालेले आहेत. त्यानंतर भंडारा आहे, भंडारामध्ये 6 तालुके बाधित झालेले आहेत. नंतर 10 नंबरला गोंदिया आहे, गोंदियामध्ये 7 तालुके आहेत. गडचिरोली आहे, गडचिरोलीमध्ये 10 तालुके या ठिकाणी बाधित झालेले आहेत. त्यानंतर सोलापूर आहे, सोलापूरमध्ये 11 तालुके बाधित झालेले आहेत. नंतर अहिल्यानगर आहे, अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर आहे, तर या ठिकाणी 13 तालुके या ठिकाणी बाधित झालेले आहेत. त्यानंतर पुणे जिल्हा आहे, पुणे जिल्ह्यामध्ये 7 तालुके आहेत. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा आहे, कोल्हापूरमध्ये 3 तालुके बाधित झालेले आहेत. त्यानंतर सातारा आहे, सातारामध्ये 3 तालुके बाधित आहेत. नंतर सांगली या ठिकाणी आहे, सांगलीमध्ये 8 तालुके या ठिकाणी बाधित झालेले आहेत. नंतर नाशिक या ठिकाणी दिले आहे, नाशिकमध्ये 15 तालुके बाधित आहेत. त्यानंतर जळगाव आहे, जळगावमध्ये 4 तालुके बाधित आहेत. नंदुरबार आहे, नंदुरबारमध्ये 6 तालुके आहेत. त्यानंतर धाराशिव आहे, धाराशिवमध्ये 8 तालुके आहेत. नंतर लातूर आहे, लातूरमध्ये 10 तालुके आहेत. त्यानंतर परभणी आहे, परभणीमध्ये 9 तालुके आहेत. हिंगोलीमध्ये 3 तालुके आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 तालुके आहेत. जालनामध्ये 8 तालुके आहेत. त्यानंतर बीडमध्ये या ठिकाणी 11 तालुके आहेत. त्यानंतर रायगडमध्ये तुम्हाला 15 तालुके या ठिकाणी बाधित झालेले आहेत.
रत्नागिरी आहे, रत्नागिरीमध्ये 7 तालुके, ठाणे आहे, ठाणेमध्ये 5 तालुके आणि पालघर आहे, पालघरमध्ये 7 तालुके आहेत. असे एकूण 253 तालुके या ठिकाणी बाधित झालेले आहेत. तर अशा बाधित जे तालुके आहेत, अशा बाधित तालुक्यांमधील जे शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी शासनाने जी मदत आहे, ती मदत या ठिकाणी जाहीर झालेली आहे. आणि ही जी मदत आहे तुम्हाला, ही जी मदत तुम्हाला येणाऱ्या 15 ते 16 तारखेपर्यंत तुमच्या डीबीटी लिंक असणाऱ्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला ही मदत JR आल्यापासून 7 ते 8 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ही मदत जमा होणार आहे, तुम्हाला ही मदत मिळणार आहे. दिवाळीच्या आधी शासन ही मदत सर्व शेतकरी बांधवांना, ज्यांचे नुकसान या पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेले आहे, अशा सर्वांनी या ठिकाणी जी मदत आहे ती मदत जाहीर झालेली आहे. ती मदत तुमच्या बँक अकाउंटवरती दिवाळीपूर्वी जमा होणार आहे. तर महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.